मी व्यवसायाने लेखक आहे आणि मला नेहमी असं जाणवतं की पुढचा कोणता प्रोजेक्ट निवडू किंवा पुढे काय लिहू याबद्दल मी खूप गोंधळलेला असतो. जेव्हा मी जुन्या महान कलाकारांबद्दल वाचतो तेव्हा ते एकच गोष्ट सांगतात की हे त्यांच्या आतून आलं होतं. तुमचा परवा जो कार्यक्रम झाला त्यात तुम्ही म्हणालात की प्रकृती सुद्धा माती आहे आणि कर्ता सुद्धा मातीच आहे. तर मग या मातीच्या खेळाच्या मध्ये ही जी सृजनशीलतेची ठिणगी म्हणा किंवा ही आतून येणारी गोष्ट म्हणा, ती नक्की कुठून येते? धूमिल आहेत. त्यांचं असं म्हणणं आहे की एक खरी कविता आधी एक अर्थपूर्ण विधान असते. तर तुम्ही तुमच्या कथनात सार्थकता कुठून आणणार? सार्थकता तेव्हाच येईल ना जेव्हा दिसेल की आपण कितीतरी निरर्थक गोष्टी जोपासत बसलो आहोत आणि त्यांना हटवणे हीच सार्थकता आहे. आणि जेव्हा दिसायला लागतं की अगदीच गरज नसलेल्या व्यर्थ गोष्टींनी आयुष्य भरलेलं आहे आणि घड्याळाची टिकटिक चालू आहे, तर त्यामुळे मग जो आतून दबाव निर्माण होतो ना की जीवन व्यर्थ जाते, वाया जाते, त्याला सार्थक बनवायचं आहे. मग तोच दबाव सार्थकतेच्या दिशेने आणि तेच प्रेम, ते मग सुंदर साहित्याच्या रूपाने समोर येतं. मग ते फक्त तुमच्या मताची अभिव्यक्ती असू शकत नाही की मला असं वाटलं, मला असं जाणवलं म्हणून मी असं लिहिलं. त्याच्यामागे इन्साइट असायला पाहिजे, एक अंतर्दृष्टी असायला हवी. हे दिसायला हवं की काहीतरी असं आहे जे खरं तर नकोय पण आहे, माती आहे, पण मातीने न जाणो किती फालतू गोष्टी पकडून ठेवल्या आहेत आणि त्या फालतू गोष्टी आता सगळ्यांसाठी वेदनेचं कारण बनल्या आहेत. हे सगळं व्हायलाच नकोय. आणि मग ते एक प्रकारचं ऍक्टिव्हिजम आहे. तुम्ही लेखनाच्या माध्यमातून आता तुम्हाला काहीतरी बदलायचं आहे. तुम्ही असंच लिहित नाही आहात, ती तुमची क्रांती आहे. कागद तुमचा रस्ता आहे, लेखणी तुमचं हत्यार आहे, शब्द तुमच्या घोषणा आहेत.